बाप्पा मोरया. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दिवसाची सुरुवात झाली माझ्या वॉकिंगनी. सकाळी 5ला माझा दिवस निघतो. रोजचं रुटीन आहे माझं 5ला उठायचं आणि उठून थोडंसं वॉक केला. आता मी थोडंसं मनावरच घेतलं की वजन कमीच करायचं आहे, त्यामुळं सगळं काही सिरियसली करते. आणि आज मी जे स्वयंपाक करणार आहे ते मी खाणार नाही आहे, तुम्ही पुढं बघू शकता. आणि आजचं सकाळ सकाळचं वातावरण आमच्या सोसायटीतलं किती सुंदर होतं. आणि मी हे आज पहिल्यांदा बघते, कारण रोज घरात वर्कआउट करते. आज मी खाली गेले होते वॉकिंगला, कारण कंटाळा आला वर्कआउट करून. आणि मग मी आंघोळ वगैरे करून किचनमध्ये आली आणि येताच माझं तीळ भाजायला घेतलं. आणि तीळ भाजता भाजता सुचलं माझा ड्रेस तुम्हाला दाखवावा, कारण हा ड्रेस मी गेल्या वर्षी आणला होता. दिल्लीला गेले तेव्हा. दिल्लीवरून फक्त ती खालचा शरारा पॅन्ट का गरारा म्हणतात मला माहीत नाही, तुम्ही त्याला काय म्हणतात. तर ती पॅन्ट आणली होती 1000 रुपयाची. मी खूप सुंदर कापड आहे त्याचा, खूप गेअर मोठा आहे. ती घातली होती. तर आमच्या विकासात चिडत होते मला धोतर घातले म्हणून. टॉप वेगळा आणि ती पॅन्ट वेगळी होती. मग मला खूप आवडत होती, एकदम अंगावर असं आणि वजन कमी झाल्यामुळे मला माझाच आनंद होतोय. मी हलका हलकं फील करते आणि एक फ्रेशनेस आला वेगळा. तर तो मला बघून मला मी आनंदी आहे खूप. तर खरंच सांगते, वजन कमी झाल्यावर खूप खूप बरं वाटतं. तर मग माझं म्हणलं चला आज काय करावं, सगळ्यांचं चाललं होतं काय बनवू. तर म्हणले तिळपोळी बनव दुधाबरोबर खाऊ आणि मसाले भात बनव. मी म्हणलं चला तसलं काय नाही बनवणार. मी ठरवलं होतं बटाट्याची भाजी, भजेवाली कढी, पापड आणि थोडेसे भजे करायचे होते बटाट्याचे, कारण मी आज बटाटे उकडून त्याचे भजे बनवणार होते. हे सगळं डोक्यात होतं, पण ह्यांनी माझा प्लॅन फिसकटला. म्हणले मला एवढं आपण सगळं खात नाही, आज उपवास आहे, ज्योतीचा उपवास होता आमच्या. तर ती बोलली एकदाच मी खाणार, स्वयंपाक वेस्ट होणार. म्हटलं ठीक आहे बाबा चला. मग इथे कांदा कापला. म्हणले मसालेवाले आलू करू नको, ॲसिडिटी होते, साधे सिंपल आलू कर, जास्त तिखट मसाले वगैरे काय घालू नको त्यात. म्हटलं ठीक आहे. मग एक कांदा घेतला, आलं लसूणची पेस्ट घेतली, एक टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, कसुरी मेथी आणि अर्धी वाटी दही. तर हे सगळं मी आधी कांदा सगळं भाजून घेतलं लालसर, आणि त्याच्यामध्ये घातलं होतं आलं लसूणची पेस्ट, त्याच्यावर घातलं थोडंसं मीठ. आणि हे सगळं मिश्रण चांगलं भाजून घेतलं, चांगलं लाल होईपर्यंत, तांबूस होईपर्यंत. त्याच्यामध्ये घातले मग मी सगळे सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये आली लाल कसुरी मेथी, ती घातली मी दह्यामध्ये. सगळे दह्यात घालायचं. कसुरी मेथी, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि त्याच्यासोबत तुमचा घरचा मसाला जो वापरता तुम्ही तो. आणि ज्याचा मसाल्यासाठी त्याची वेगळी चव आहे म्हणून एक मसाला माझ्याकडे स्पेशल आहे, तो मी ह्याला वापरला. आणि मग ते सगळे मसाले मी मस्त फेटून घेतले, एकजीव करून घेतले. आणि ते सगळे मग गॅस बंद करायचा. जेव्हा आपण हे दही घालतो ना, तुम्हाला जेव्हा कधी दहीची भाजी अशी करायची, दही मसालेवाली भाजी, तर गॅस बंद करावा लागतो. मग मी गॅस बंद केला आणि मग ही सगळं मिश्रण त्याच्यामध्ये घालून थोडंसं खालीवर केलं, कारण ते दही फुटणार नाही. आणि मस्त खालीवर करून याची ग्रेव्ही खूप चांगली होते आणि भाजीला एक वेगळाच टेस्ट येतो. तुम्ही नक्की करून बघा. दही आलू दही म्हणतो आपण याला. तर हे मस्तपैकी मिश्रण सगळं न वेस्ट जाऊ देता घट्ट दही होतं. सगळं पुसून बिसून घेतलं. तुम्ही माझ्यासारखे किती लेडीज आहेत, सगळं पुसून पासून टाकता, धुवून बिवून टाकता. आता आपण खूप लेडीजचे व्हिडिओ बघतो, खूप सिस्टमॅटिक स्वयंपाक करतात त्या, असो, कारण त्यांच्याकडे तसं स्टुडिओ असतं, सगळी सोय असते. माझ्याकडे तसं नाही आहे, म्हणून मी आपल्या हाताने सगळं पुसून घेते. मला काही वेस्ट करायला आवडत नाही. मी कढई असते ना, स्वयंपाक झाल्यानंतर जेवल्यानंतर ती कढईला पण भात पुसून घेते कधी भात, आणि कधी चपाती असेल, भाकरी असेल, जे असेल ते कुस्करून त्याच्यामध्ये पुसून घेते आणि मग खाते. तर असं माझं आहे. मला माहीत नाही, हे मला अगोदरपासून आम्ही गरिबी पाहिली त्यामुळे मला सवय आहे. एक कण पण वेस्ट जाऊ देत नाही मी. तर असं माझा बटाटा शिजला होता आणि बटाट्याचे काप करून मस्त त्याच्यामध्ये घातले. वरून कोथिंबीर भरपूर घातली. मला कोथिंबीर भरपूर लागते आणि कोथिंबीर एवढी छान मिळते ना. थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकली. काल परत ताजी आणली, कारण मला हे 2 महिने झाला आणून ठेवलेली, नको आता वापरायला. मग फ्रेश कस्तुरी मेथी आणि थोडंसं गरम पाणी ओतलं एक वाटीभर, कारण हीच भाजी आम्हाला आता संपणार नाही आहे. म्हणून मग मी ठीक आहे. मग आमच्या इथं हळूच आमच्या विकासाला बोले थोडेसे भजे पण कर ना. जाऊ दे, कढी उद्या करणारच, पण भजे आज कर. म्हणून ठीक आहे. म्हणून पीठ घेतलं थोडंसं, बेसनचं पीठ थोडंसं, त्या तांदळाचं पीठ घातलं, सगळे पावडर घातले आणि उकडलेले 2 बटाटे घातले, कारण मला उकडलेल्या बटाट्याचे भजे बनवायचे ते आज. आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली. आलं नाही घातलं, लसूण, जिरे आणि कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट आणि 2 उकडलेले बटाटे, कांदा, असं सगळं मिश्रण घालून मस्त फेटून घ्यायचं. मी सोडा घालत नाही भज्यांना कधीच, कारण सोडा घातल्यामुळं तेल खूप पितात भजी. मग ते सोडा खाल्लं की, सोड्याचे भजे खाल्लं ते तेल जास्त ओढल्या गेल्यामुळं पाण्यासारखं होतं दिवसभर आणि थोडंसं हेवीनेस येतो. म्हणून मी बिना सोडा घालताच भजे करते. आणि बघा, मी आज पहिली चपाती केली माझ्या चार्लीसाठी, कारण आज माझी चार्लीनं सकाळी फक्त बिस्किटं खाल्ले होते. बिचारी इतकी तळमळ करत होती ना, की भूक लागली तिला, बिस्किट आणि पोट नाही भरत. म्हणून आजच्यासाठी मोठी एक चपाती केली मी. आणि दूध पोळी तिला कुस्करून द्यायला सांगितली आमच्या इथं मनूला सांगितली मी. तिने तोपर्यंत त्याचं सगळं केलं, आवरलं. तोपर्यंत मी इकडे पोळ्या करायला घेतल्या. आणि पोळ्या करताना बघा, पहिली पोळी माझी खूप फुटली, जळाली, करपली, कारण ती पहिली होती. मग आता मला कळलं, पहिलेचे नाटकं बघितले, तुझं काहीतरी नाटक चाललं आहे, म्हणलं तू फुटते, फाटते, जळते, करपते. मग दुसरीला बरोबर लाईनीवर आणलं आणि म्हणलं कसं करायचं. मग दुसरी केली, तिसरी केली. मग त्या 2-3 पोळ्या करता लक्षात आलं की बाबा हां, हिला इकडून प्रेमाने घ्यायचं, तिला तिकडून प्रेमाने घ्यायचं, कुठं फुटती, कुठं फाटती, कुठं राग येतो तिला. मग हे बघत आज फायनली मला गोल पोळी जमली आणि सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगायला लागल्या.
मग सगळ्या पोळ्या करून मला लागतं भरपूर, तर पुरणाची पोळी असो की तिळाची पोळी असो का खव्याची पोळी असो, मी कुठली पण पोळी केली त्याच्यामध्ये सारण भरपूर भरते. मग किती का पोळी फुटणार आणि किती का फाटणार ते तिचा प्रश्न. मला जसं वाटतं मी तसं करते. मग म्हणून मोठं ताट घेतलं आणि मोठ्या ताटामध्ये मस्त भराभर 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 15 पोळ्या केल्या मी आज. कारण ह्या पोळ्या आमच्याकडे उद्या खायला आवडतात. आज काय विकासर खातील गरम गरम, पण आम्ही सगळे उद्या खाऊ. मी तर खाणारच नाही, कारण माझं वेट लॉस जर्नी स्टार्ट आहे, त्यामुळे मी तर गोड खाणार नाही. त्या दिवशी फक्त एक घास आमच्या सुप्रिया मॅडमने पेढा आणून दिला होता, तो खाल्ल्यामुळं माझं 600 ग्राम वजन वाढलं. म्हणून आज ठरवलं बाई मी आज नाही खाणार. हां, म्हणून मी एक पहिली पोळी जी खराब झाली होती तिला मी सगळं काढलं ताव्यावरची घाण आणि मग दुसऱ्या पोळ्या करायला घेतल्या. आणि छान माझ्या पोळ्या सगळ्या एकदम गुबगुबीत, गोड, कुरकुरीत अशा नाही का खमंग भाजल्या गेलेल्या पोळ्या, अशा मस्त पोळ्या करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा हा तेच काय म्हणते त्याला ब्राईटनेस कमी केला होता. कलर किती सुंदर आला पोळ्यांचा, दिसत नाही व्यवस्थित, तर लास्टला दिसेल तुम्हाला. लास्टला मी खाली ठेवलेल्या सगळ्या पोळ्यांचा ठेवलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग मी पोळ्या करता करता आमच्या घरात गप्पा चालू होत्या, कशाच्या काय काय आठवतं. मागं ज्योतीचं आणि मनूचं भांडण चालू होतं, आमच्या विकास सरांचं काम चालू होतं. कारण आज घरी असले की त्यांचं फक्त काम आणि काम चालू असतं. आमचं फ्रीज बघा केवढं भरलेलं आहे, तर मनालीने दूध आणून ठेवलं फ्रीजमध्ये, कारण आमच्या 4 लिटर लागतं दूध. बघा अशा कशा पोळ्या त्यांना मी बरोबर आणल्या लाईनीवर आणि कशा गोल 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 नाचवल्या. तर अशा पोळ्या करून घेतल्या सगळ्या अशा गोल गोल आणि छान भाजून घेतल्या. पोळ्या झाल्या की मला तर आता लास्टला आलं तर काय माझी भजी करायची, कारण पलीकडे भात पण लावला होता मी, कारण उद्याची रेसिपी पण येणार आहे. उद्याच्या रेसिपीची तयारी चालू आहे. पण आता विकास सर मध्येच सांगतात अगं माझ्या मित्रांना बिर्याणी द्यायची आहे तुला करून ऑफिसमध्ये, सकाळी द्यायची बिर्याणी, म्हणजे मला 9च्या आत बिर्याणी रेडी पाहिजे. तर त्यासाठी मला हे सगळं उठा ठेव आजच करावी लागेल. असं खूप दिवस झाले चाललं आहे त्यांच्या मित्रांचं. पण मित्रांना सगळ्या सांगते माझी व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर उद्या चांगली तुम्हाला बिर्याणी पचेल, नाहीतर पचणार नाही. हां, तर बिर्याणी खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट टाईम परत त्याच्यावर पण छान बिर्याणी करून पाठवणार आहे मी. तर मग अशा प्रकारे आमच्या आता बिर्याणीचा बेत होईल का नाही अजून फिक्स नाही आहे, पण होणार आहे. आम्ही दर शुक्रवारी म्हणतो करायचं, पण काही ना काही होतं. तर मग मी माझे भजे तळायला घेतले, गरम गरम जेवायचं होतं, लगेच भजे झाले. आणि तुम्हाला आज सांगते मी म्हणते ना माझ्या हातने मीठ जास्त होतं तर भज्यांमध्ये मीठ जास्त झालं. मग मी आज शक्कल घडवली पटकन, त्याच्यामध्ये अजून एक बटाटा टाकला, थोडंसं बेसनचं पीठ टाकून पीठ खालीवर केलं आणि मग मी बटाटेचे भजे रेडी केले. आणि मग आम्ही बसलो जेवायला. आणि हा व्हिडिओ आला उभा काढला होता मी, पण म्हणलं असू दे एखादा व्हिडिओ उभा आडवा काय फरक नाही पडत, असू दे आपलं. मग हे मी जेवण तुम्हाला डबल डबल दाखवणार आहे असं मला वाटतं. चला या जेवायला. आम्ही दोघं जेवायला बसलो होतो आणि मला एवढी भूक लागली होती भयानक, कारण आमचा 1-1:30 वाजला होता जेवायला. मग जेवण केलं दोघांनी मस्त बसून. आमचे विकास सर फक्त इशाऱ्याने सांगत होते या जेवायला, तोंडाने बोलत होते, कारण ते खूप कमी बोलायचा प्रयत्न करतात, एनर्जी वाचवतात. आणि मी खूप एनर्जी, कारण मी कॅलरी बंद करते, भेटलं आहे म्हणून मी खूप बोलते. हां, असं समजा तुम्ही, असं काही नाही आहे पण तुम्ही असं समजू शकता, कारण ते बोलतच नाहीत. त्यांना मला सांगा सगळ्यांना या जेवायला, असं त्याने इशारा केला. म्हणलं ठीक आहे ओके, एनर्जी वाचवा. मग आम्ही मस्त जेवण केलं. पण मला आज मी भाकरी केली होती, भाकरी आहे, मी मस्त कडक ज्वारीची भाकरी केली आणि भजे खाल्ले कडक कडक. भजे होते ना जे केले होते ना, त्या भज्यांना परत कट केलं आणि मग त्याला परत तळलं. चटके खूपच मला खायचे बघा तुम्ही. भाकरी अशी छोटीशी एक भाकरी केली जाडसर कडक कडक. बटाट्याची भाजी, कांदा लसणाची चटणी, मला लसूण आणि कांदा आणि कच्ची चटणी खूप आवडते, ती केली. आणि आम्ही मग गेलो शोरूममध्ये स्कोडाच्या, आणि तिथून मला चेक घ्यायचा होता आमचा. चेक घेऊन बाहेर आले, काही फॉर्मॅलिटी